मला हे सांगा की मनोज जरांगे पाटलांनी उद्यापासून परवापासून उपोषणाचं हे केलं आणि त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलंय आणि कसे जाणार? आम्ही नांदगाव तालुका, मनमाड शहर, येवला तालुका तसेच मालेगाव तालुक्यातून आम्ही सेपरेट ट्रेन केलेली आहे। ट्रेनने आम्ही 1000हून अधिक बुकिंग स्वतः केलेले आहे। त्यानंतर सर्व बांधव उद्या सकाळी 11:30 वाजता जनशताब्दी एक्सप्रेसने आम्ही मुंबईला जाणार आहोत। त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी, प्रत्येकाचे कपडे, जेवणा खावणाची पूर्ण सोय सोयी सोबत घेतलेली आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आणि आमची टीम क्रमांक 2 उद्या दुपारीच 4:30 ला तपोवन एक्सप्रेसने येणार आहे। त्यानंतर 29 तारखेला सकाळी पंचवटीने 6 वाजेला आमची टीम क्रमांक 3 येणार आहे। आम्हाला मनमाडवरून रेल्वे सोयीची असल्यामुळे आम्ही पूर्णचे पूर्ण ट्रेन बुक करून आम्ही सक्रिय तिन्ही तालुक्यातील मालेगाव, नांदगाव आणि येवला तालुक्यातील बांधव बहुसंख्येने जात आहोत। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आम्ही आरक्षण घेण्यावर ठाम आहोत। तुम्ही नियोजन कशा पद्धतीने केलं होतं आणि त्याला प्रतिसाद कसा? नियोजनाला प्रतिसाद असा मिळाला, आम्ही प्रत्येक गावगाव बैठका घेतल्या, गावागावातील समाज बांधवांशी चर्चा केली, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ट्रेनचं नियोजन ठरवलेलं आहे। कारण की आम्हाला बाय रोडपेक्षा ट्रेन ही सोयीची आहे आणि आम्ही सर्व पाटलांसोबत उद्या रात्री मुक्कामी आझाद मैदानाला आम्ही थांबणार आहोत। पाटलांनी जसा निर्धार केला की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू करण्याचा निर्धार केला, मग त्या काळात तुम्ही बरोबर होता? आमची पूर्ण टीम, आम्ही स्वतः नांदगाव तालुक्यामध्ये 12 दिवस आमरण उपोषण केलं होतं। तसंच नांदगावची आमची पूर्ण टीम जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, जर 6 महिने जरी लागले किंवा आमचा जीव जरी गेला तरी तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आम्ही पाटलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सर्व पूर्ण तालुका, नांदगाव तालुका सक्रिय आम्ही सहभागी राहणार आहे। पाटलांचं उपोषण सुरू होतं आणि त्यात तुम्ही सहभागी होता, कसं? हो, मराठा आरक्षण संघर्ष योद्धा सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी हा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आणलेला आहे। ही निकराची लढाई आहे। त्यांनी असं ठरवलेलं आहे की एक तर आरक्षण भेटेल नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल, असा हा अत्यंत निकराचा लढा आहे। नांदगाव तालुका मराठा बहुल असल्याने नांदगाव तालुक्यातून सुद्धा खूप मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळतोय आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई शहर सोडणार नाही आणि हे आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने होणार आहे। याचं उदाहरण म्हणून सांगतो की आम्ही जरी आंदोलनाला चाललेलो आहे तरी विदाऊट तिकीट न जाता कायदेशीर मार्गाने रिझर्वेशन करून आम्ही त्या ठिकाणी जातोय। त्यामुळे हे आंदोलन 100% यशस्वी होणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।